देशांनाथ लोकनाथ महाराष्ट्राचा डहाण्यावा शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे आयोजन कोणी केले? हॉल मोठा घ्यायला पाहिजे होता। हा बाहेर एवढेच आहेत, मग आता ते कसं काय बाहेर काय लावलंय स्क्रीन? बरं, सगळ्यांना शुभेच्छा माझ्या। आणि सगळाच उत्साह जोश सगळ्यांमध्ये आहे। नगर परिषदेच्या निवडणुका आपल्या जिंकल्या आपण, आणि यासाठी मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो, लाडक्या भावांचंही अभिनंदन करतो। लाडक्या बहिणींची मेजॉरिटी ज्यादा निवडून आले वाटतं, संख्या। हा भाऊ पण आहेत आणि लाडक्या बहिणी पण आहेत, पण मी लाडक्या बहिणींचं का म्हणालो, कारण मी जेव्हा प्रचाराला फिरत होतो तेव्हा एक सभा होती, मला वाटतं सुहासच्या इकडं रात्री 9:15 वाजता विट्याला, आणि मला वाटलं तिथं कोण असेल की नाही माहित नाही, पण गेलो 9:15 वाजता, 10ला 10 मिनिटं असताना सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, थंडी होती पण तरी सुद्धा एकही लाडकी बहीण तिथून हटली नव्हती, आणि सगळे वाट पाहत होते। लाडके भाऊही होते, त्यांनाही धन्यवाद द्यायलाच पाहिजे। आणि म्हणून मी सगळे हे चित्र जे पाहिलं, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हेच चित्र होतं की मोठ्या प्रमाणावर यावेळेस जिथं जिथं सभा झाल्या तिथं लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय होती। अगोदर आपण सभा करायचो तेव्हा टायमिंग असायचा, स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, कुटुंबाची जबाबदारी, पण यावेळेस बघितलं मी फार म्हणजे ते टायमिंग काय नाही सगळं। आणि लाडके भाऊ थोडी संख्या कमी, मला वाटतं ते घरी थांबून आले का काय त्या लाडक्या बहिणी, पण मला आनंद आहे, समाधान आहे की ही निवडणूक आपण जोरदारपणे जिंकलेलो आहे। सर्व माझ्या नगराध्यक्षांचं मनापासून मी अभिनंदन करतो, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आहे आणि त्याच्यात आपण जमलेलो आहोत, आणि सावरकर म्हणायचे भाग्य घडवण्याचा आपण स्वतः प्रामाणिक प्रयत्न केला तर परमेश्वर देखील आपल्या पाठीशी उभा राहतो, आणि म्हणून स्वतः आपण मेहनत घेतली आणि हा अहोरात्र कष्ट घेऊन मेहनत करून हा विजय आपण जो आहे खेचून आणलेला आहे। याबद्दल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि आपल्या निवडून आलेल्या सगळ्या नगराध्यक्षांचं आणि सर्व नगरसेवकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे तुम्ही खरे सिकंदर आहात, तुम्ही खरे बाजीगर आहात, आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन करताना मतदारांना देखील मी धन्यवाद देईन की त्यांनी छप्परफाड असा आपला मतांचा वर्षाव केला। आणि आपण जेव्हा भरभरून काम करत असतो, भरभरून देत असतो, आणि शिवसेना देणारी आहे, ही शिवसेना देणारी आहे, घेणारी नाही आहे, आणि म्हणून हे लोकांनी देखील आपल्या पारड्यामध्ये जे मतांचं दान टाकलं, आणि आपल्याला अगदी काही लोक म्हणायचे शिवसेना ठाणेपुरती आहे, काही लोक म्हणायचे मुंबईपुरती आहे, पण आता शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत सिद्ध झाली आहे। शिवसेनेचे जिथं आमदार नाहीत तिथेही आपल्या नगराध्यक्ष लोक निवडून आलेत, नगरसेवक निवडून मोठ्या प्रमाणावर आलेले आहेत। आता माझ्याकडे आकडा जो आलाय तो जवळपास 62च्या पेक्षा जास्ती आहे, आणि आणखी जे आणखी लढलेले आहेत आपल्या शिवसेना पुरस्कृत जवळपास 70 पेक्षा जास्ती नगराध्यक्ष या महाराष्ट्रामध्ये आपले, म्हणजे कमी जागा लढून आपण जास्तीचं यश मिळवलेलं आहे। जसं लोकसभेमध्ये आपला स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता, विधानसभेत आपण 80 जागा लढलो आणि 60 जागा जिंकलो, तोच इतिहास या ठिकाणी या निवडणुकीत देखील पाहायला मिळाला। मी अनेक ठिकाणी पोहोचलो, अनेक ठिकाणी गेलो, काही रोड शो मध्ये देखील गेलो, काही सभांमध्ये देखील गेलो, पण प्रचंड असा उत्साह आणि जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळाला की त्यांना या निवडणुकीमध्ये बदलाव पाहिजे होता। गेले अनेक वर्ष ज्या ठिकाणी शिवसेना नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेना पोहोचली। यांच्याकडे गेलो होतो आपल्या चाकणला,
मंचर, त्र्यंबक इकडे काय नव्हतं, पण चंद्रपूरला पण आलो. भद्रावती, चंद्रपूर, नागपूर, विदर्भ, डहाणू, पालघर, उमरगा, सगळं अक्का, येवला, सगळं महाराष्ट्र. इथं शहाजी बापू कुठे आहेत? शहाजी बापूला सगळ्यांनी चक्रव्यूहात पकडला होता, पण ते चक्र भेदून शहाजी बापूने सगळ्यांना आडवं करून टाकलं. शहाजी बापू एकदम ओके. खोपोली सगळं आणि मोळ आहे, काय सगळं तुझं काटोल, चिपळूण. कोकणामध्ये तर वन साइड झालं सगळं. कोकणामध्ये शिवसेना वन साइड आली, नाशिक मध्ये आली, उत्तर महाराष्ट्र आला, धाराशिव, शिवनेरी, बिबट, खेडला आले, खेडला 21-0. आता बघा, मी सांगतो तुम्हाला, चांदा ते बांधा. आता अशी संघटना पुढे बांधायची आहे मजबूतीने. याची पुनरावृत्ती आपण मोळ सगळ्या कार्यकर्त्या. बघा, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, थोड्या वेळाने सगळ्यांची नावं घेऊ आपण. आपल्या बाळासाहेबांच्या स्मारकावर पण सगळे जाऊ आणि सगळं आलं. आणि म्हणून मी आपल्याला अभिनंदन, त्यांचंही अभिनंदन. आणि म्हणून सगळ्यांना आता मी नंतर एकदा तुम्हाला वेळ देईन, प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवक आणि नगरपालिका, समजलं की नाही. आणि म्हणून जनता या ठिकाणी एकच आहे. आता एकच मी सांगेन की तुम्ही विजय मिळवलेला हा अतिशय ऐतिहासिक आहे. आणि म्हणून नकली सब घर पे बैठे हैं, असली मेरे सामने बैठे हैं. बरोबर आहे. त्यामुळे आणि मी नेहमी सांगतो, सत्य परेशान हो सकता है, सत्य पराजित नहीं हो सकता है. आणि म्हणून सच्चा जीता, हार गया झूठा, जनता ने दिया उबाटा को जमाल गोटा. अरे पोटदुखी किती पोटदुखी. अरे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तरी तुम्हाला पटतच नाही. घटनाबाह्य किंवा त्याचं पद जाणार, मुख्यमंत्री जाणार, सरकार पडणार. अरे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून एकनाथ शिंदेने काम केलं. मला वाटतं त्या 2.5 वर्षामध्ये मी 2.5 तास तरी नीट झोपलो नसेल. मला लोक विचारतात कधी झोपता कधी उठता. मी म्हणलं मी झोपायला नाही, लोकांच्या झोपा उडवायला आलोय. अरे झोपलो तर कसं चालेल. आणि म्हणून मला देखील अपेक्षा आहे की मी कार्यकर्ता म्हणून जो काम करतो, मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून हा एक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आपला. हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुम्ही देखील, माझी इच्छा असते एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे, एकनाथ शिंदे बनून काम केलं पाहिजे. शेवटी कार्यकर्ता हा पक्षाला मोठं करत असतो. एका नगराध्यक्षाच्या पाठी, नगरसेवकाच्या पाठी आपले शेकडो हजारो कार्यकर्ते जीवाचं रान करत असतात. आणि त्यावेळेस ताणभूक विसरून ते काम करतात. कोणाला आमदार, कोणाला खासदार करतात, नगरसेवक करतात, महापौर करतात, नगराध्यक्ष करतात. आणि म्हणून कार्यकर्त्याची ताकद ही कार्यकर्त्यांची आहे. बघा, हे व्यासपीठ देखील आपलं सगळं मोठं भरलेलं व्यासपीठ आहे. सगळे आपले आमदार, खासदार, मंत्री सगळे आहेत. हे आपलं वैभव आहे. आणि तुम्ही बसलेली संपत्ती आहे, शिवसेनेची ऐश्वर्य आहे. या ठिकाणी व्यासपीठावर एवढे लोक आहेत आणि तुम्ही जर गच्च सभागृह भरलं नसतं तर या व्यासपीठाला शोभा आली असती. शोभा तुम्ही आहात. खऱ्या अर्थाने या शिवसेनेचं वैभव कार्यकर्ते आहेत.
आणि मग हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा एकनाथ शिंदे तळागाळातून इथं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला. एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री हा साधा सुद्धा प्रवास नाही आहे. आणि म्हणून माझी इच्छा अपेक्षा एवढीच असते की जे जे आपले पदाधिकारी आहेत त्यांनी ईर्ष्येने लढलं पाहिजे, ईर्ष्येने जिंकलं पाहिजे. सर्वसामान्य लोकांच्या सुखद ही निवडणूक ईर्ष्येची आहे. ही निवडणूक आपली आहे. ही निवडणूक आपण जिंकलीच पाहिजे. या जिद्दीने काम केलं पाहिजे. आणि या जिद्दीने काम केलं म्हणून जिथं कधी शिवसेना नव्हती तिथं देखील शिवसेना आली. धनुष्यबाण घराघरात गेला. शिवसेना घराघरात तुम्ही पोचवली आणि कितीतरी नगरसेवक आपले आले. हा इतिहास आहे. आणि म्हणून पूर्वीचं बघितलं आपण, घरात बसून शिवसेना वाढवता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून शिवसेना वाढवता येत नाही. पण दुर्दैवाने काय, मी फिरत होतो, महाविकास आघाडी कुठं दिसतच नव्हती. महाविकास आघाडी काय झालं होतं माहित नाही, त्यांनी पराभव मान्य केला होता वाटतं. लोक कार्यकर्ते त्यांचे सांगत होते बा आले नाही तर नाही, पण निदान फेसबुक लाईव्ह वर तरी सभा घ्यायला पाहिजे होत्या, त्याही घेतल्या नाही. जाऊ द्या, आता काय बोलणार. कोण असली नकली दाखवलं जनतेने ना. म्हणाले निवडणूक आयोग असं केलं, कोर्टाने असं केलं, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेलात, जनतेच्या न्यायालयाने दाखवलं. इथे 70 पर्यंत आपण गेलो, तुमची 8वरच गाठ पडली. काय झालं आता. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की जेव्हा आपण दुसऱ्यावर आरोप करतो तेव्हा आपल्याकडे पण 3 बोटं असतात. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की हा एकनाथ शिंदे 2.5, 3, 3.5 वर्ष आरोपाला आरोप सहन करतोय. काय एवढी जळजळ, मळमळ, पोटदुखी काय काय का लोक येतात एवढी लोक सोबत? कारण हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे. तुमच्यासारखं मला काय मिळालं, माझं काय होणार हे बघणार नाही. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये मी पायाला भिंगरी लावून अनेक योजना आपण केल्या, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या, विकासाला चालना दिली. इकडे महाविकास आघाडीने अगोदर सगळं थांबवलं होतं, सगळ्या सरकारमध्ये स्थगिती होती, ती सगळी उठवली. स्पीड ब्रेकर काढून टाकले, हटवले. लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. त्याला धाडस लागतं, हिंमत लागते. या एकनाथ शिंदेने तुमच्या नेहमी हिंमत दाखवलेली आहे, धाडस दाखवलेलं आहे. जे कधी झालं नाही ते करूनही दाखवलं आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकांनी याचं एकनाथ शिंदेची नोंद घेतली. हा एकनाथ शिंदे कोण आहे? हा एक कार्यकर्ता आहे, बाळासाहेब आनंदिगे साहेबांचा कार्यकर्ता आहे. माझ्या डोक्यात कधी मुख्यमंत्री होतो तेव्हाही नव्हतं काय, उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही माझ्या डोक्यात मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील लोकांनी दाखवून दिलं की काम करणाऱ्याच्या मागे उभं राहायचं. आणि वाऱ्यावर सोडलं कार्यकर्त्यांना, जनतेने देखील त्यांना वाऱ्यावर सोडलं. आणि जे घरी बसले त्यांना देखील कायमचं घरी बसवण्याचं काम या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. महाविकास आघाडीचे सगळ्यांची बेरीज पकडली तरी एकट्या आपल्या शिवसेनेची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. हा विजय मिळालाय, हा इतिहास आहे. आणि म्हणून तुम्हाला मी खास काही गडबडीमध्ये बोलवलं इकडे, आणि तुम्हाला मला भेटायचं होतं. आणि म्हणून शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना काय शिवसेना करू शकते, काय सर्वसामान्य कार्यकर्ता करू शकतो, या निवडणुकांमध्ये लोकसभेच्या दाखवलं, विधानसभेच्या दाखवलं, आणि या नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये दाखवलं. आणि त्याचप्रमाणे महायुती पुन्हा या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचाच भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काही ठिकाणी आपण कमी जास्ती फरकाने काही नगराध्यक्ष गेले, काही आपली मेजॉरिटी आली, काही ठिकाणी मेजॉरिटी कमी आली, नगराध्यक्ष. पण मिळालेली शिवसेनेला जी मतं आहेत ती मतं मात्र भरपूर मिळालेली आहे, भरपूर मिळाली आहे. लोकांनी भरभरून आपल्याला मतदान केलंय. आणि म्हणून गेल्या वेळच्या आकड्यांपेक्षा यावेळेस आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. आणि मी नेहमी सांगायचो की 2 तारखेला निवडणूक होती, ती पुढे गेली काही ठिकाणी, आणि मग 21 तारखेला
आपली निकाल लागला आणि म्हणून यामध्ये आपला मित्रपक्ष भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे, त्यांना नंबर 1 च विजय मिळाला. मी देवेंद्रजी मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन केलं, कारण आज त्यांनी या राज्यामध्ये जे यश मिळवलं, आपण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायला शिकवाय आपल्या बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे, त्यांचंही मी अभिनंदन केलं. आणि पण दुसऱ्या नंबरला मात्र कमी जागा लढवून जास्तीचा स्ट्राईक रेट आणणारा तुमचा शिवसेना हा पक्ष आहे, याचा अभिमान मला आहे. आणि म्हणून जिथे शिवसेना कधी पोहोचली नाही तिथे शिवसेना पोहोचली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता जमाल घोटा आता पुढच्या निवडणुकीत काय द्यायचं तो द्या तुम्ही, पण विरोधकांचा टांगा पलटी झाला, घोडे फरार झालेले आहेत आणि त्यांच्या गोटामध्ये अजून त्यांना जे काही विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे काही त्यांना धक्का बसला त्यातून अजूनही सावरलेले ते नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की मी आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही, मी आरोपाला आरोपाने नाही तर टीकेला टीकेने उत्तर देणार नाही, तर कामाने उत्तर देणार. आणि मी नेहमी कामातून उत्तर दिलं, काम करत राहिलो, आपण काम करत राहिलो. महाराष्ट्राने पाहिलं, कामालाची पोचपावती लोकांनी विधानसभेत दिली, 232 जागा लँडस्लाईड मॅन्डेट दिलं. लाडकी बहीण योजना केली आपण. मी तुम्हालाही सांगतो, नेहमी भाषणामध्ये सांगतो, मी गरिबी पाहिलेली आहे, त्या काळची परिस्थिती आमची पाहिली आहे कुटुंबाची. एक शेतकऱ्याचा सर्वसामान्य कार्यकर्ता कुटुंबातला मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पाहिलं, माझ्या आईची काटकसर, पत्नीची काटकसर मी पाहिली होती. मग मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला, माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. अनेक लोकांनी त्याला विरोध केला, अनेक लोक त्याला कोर्टात गेले, परंतु तुमचा भाऊ मुख्यमंत्री बसला होता, दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे आणि शब्द पाळला. लाडकी बहीण योजना सुरू झाली. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. त्यांच्या डोळ्यातले मला हावभाव कळतात, लाडक्या बहिणींचे माझी वाट बघत असतात. हेच माझ्यासाठी मोठं आहे. अरे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे सगळी पदं मोठी वर खाली होत असतात, सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. परंतु जी मला ओळख या महाराष्ट्रामध्ये मिळाली आहे, करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, ही सगळ्यात मोठी ओळख मला मिळाली आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जिथे जातो तिथे लोक आतुरतेने वाट पाहत असतात, प्रेमाने त्यांच्या चेहऱ्यावर सगळं काही आपल्याला पाहायला मिळतं. हेच आपण कमवलंय. किती प्रॉपर्टी, किती संपत्ती, किती मालमत्ता कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं, हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. हे माझ्यासाठी. आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना देखील माझं आव्हान असतं की आपण माणसं जपा, कार्यकर्त्यांशी संवाद साधा, लोकांमध्ये जा. शेवटी ह्या निवडणुका आपण जिंकतो त्या लोकांच्या, मतदारांच्या जीवावर. आणि म्हणून शिवसेना हा शिस्तीचा पक्ष आहे, शिस्तीने चालणारा पक्ष आहे. आणि म्हणून तुम्ही देखील काम करताना तुमच्या प्रत्येकावर लोकांचं लक्ष असतं. आपला शिवसैनिक बोलतो कसा, चालतो कसा, काम करतो कसा, लोकांना मदत कसा करतो, हे लोक लक्षात ठेवतात. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, तुम्ही कोणी असा, तुम्ही मुख्यमंत्री असा, उपमुख्यमंत्री असा, आमदार असा, खासदार असा, कोणी असा, तुमच्या डोक्यामध्ये कधी तो कैफ जाता कामा नये. तुमच्या डोक्यात फक्त एवढंच असलं पाहिजे की मी कार्यकर्ता आहे, मी कार्यकर्ता हे तुमच्या मनात असेल तर तुमचा सर्वसामान्यांशी जी नाळ जुळलेली आहे ती कधीच तुटू शकत नाही. ही सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे. सर्वसामान्य माणूसच आपल्याला मोठं करतोय. नाही तर 3 वर्षाच्या पक्षाला आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर दैदिप्यमान यश लोकसभेत, विधानसभेत, नगर परिषदांमध्ये कधी मिळालं नसतं. कारण आपण काम करणारे कार्यकर्ते आहोत. आपण लोकांचं घेणारे नाही, देणारे लोक आहोत. आधीचे लोक काय करायचे माहित आहे? हा. आणि म्हणून मी सांगतो,
ते घेणारे होते काय ते रहमान डकत काय, बेईमानों की छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है, बेईमानों के छाती में हमने भगवा झंडा गाड़ा है, रहमान डकैत ये याद रखना याद धुरंधर खड़ा है. आणि आता काय केलं ते मुंबईमध्ये एवढे वर्ष, आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे, एवढे वर्ष